17 वर्षापूर्वी घरातून अचानक बेपत्ता झालेला वसईचा संतोष अखेर सापडला मिरजेतील रुग्णालयात. सांगली वसईच्या गौराई पाड्यात पानटपरी चालणारे संतोष दामोदर पाटील 2009 मध्ये अचानक बेपत्ता झाले. तब्बल 17 वर्षीय कुटुंबियांनी त्यांचा दाही दिशा त्यांचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. ते मरण पावले असावेत अशी शंकाही व्यक्त होत राहिली. पण काळाची चक्रे फिरली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयाने त्यांची नातेवाईकांची गाठभेट घालून दिली. 13 जानेवारी रोजी मिरजेत कृष्णाघाटमध्ये वाहनांच्या धडकेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते. प्रशासन व समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत यांनी त्यांची जबाबदारी घेतली, पण ते असंबद्ध बडबडत होता. अखेर 2 दिवसापूर्वी त्यांनी आपले नाव संतोष पाटील असून वसईचा राहणार असल्याची तुटक माहिती दिली. राऊत यांनी ही माहिती वसईमध्ये मित्रांना पाठवली. ती माहिती नगरसेवक गणेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. योगायोगाने संतोष हे गणेश यांचे चुलत भाऊ असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला. व्हिडिओ कॉलद्वारे भावाशी बोलणे केले. शनिवारी संतोष यांची पत्नी मंदा, मुलगा हर्षदसह मिरजेत दाखल झाले. संतोष यांना वसईत आणले. तसेच संतोष यांच्यावर योग्य उपचाराबद्दल रुग्णालय प्रशासनाला धन्यवाद दिले.